नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कॅल्शियमयुक्त, आयर्नयुक्त, प्रोटीनयुक्त शेवग्याच्या शेंगाचं सूप करून दाखवणार आहे। अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। थंडीमध्ये अशा प्रकारचं सूप तुम्ही नक्की करून पहा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असे शेवगाच्या शेंगाचं सूप करून दाखवणार आहे। तिथं शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या मी आता सोलणार आहे। अशा पद्धतीने सोलायचा, देठ प्रथम कापून टाकायचा आणि सर्व बाजूने असं सोलून घ्यायचा आणि असे थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे शेंगाचे। हे पहा, अशा पद्धतीने सोलून घेतल्यावर छानपैकी शेंगा होतात। हे पहा, अशा सर्व शेंगा मी सोलून घेते आहे। या सोलून झाल्यावर मी पाण्यामध्ये टाकून त्या धुवून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व शेंगा मी सोलून घेणार आहे। शेंगा मी धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 वेळा। आता ते मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घेते। आता याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी ओतून घेते। पूर्णपणे शेंगा बुडल्या पाहिजेत आणि इथं मी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घेते आणि अर्धा टोमॅटो आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते। आता कुकरचं झाकण लावून मी 3 शिट्या करून शिजवून घेणार आहे। 3 शिट्यामध्ये शेंगा छानपैकी शिजल्या गेलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, एकदम मऊसूत अशा शेंगा शिजलेल्या आहेत। आता मी या एका गाळणीमध्ये गाळून घेते। गाळणीमध्ये शेंगा मी टाकून घेते। शेंगा मी सर्व गाळणीमध्ये गाळून घेतलेल्या आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकता, हे जे उकडलेलं पाणी आहे शेंगाचं, हे मी तसंच ठेवणार आहे। हे सूप ज्यावेळी बनवेन मी त्यावेळी या पाण्याचा मी वापर करणार आहे। आता या शेंगा मी मॅशरने मॅश करून घेणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो गर आहे तो निघला पाहिजे। गरम असल्यामुळे मी मॅशरने करते, तुम्ही हाताने पण करू शकता शेंगा गार करून। हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व गर काढून घेणार आहे शेंगांचा। हे पहा, छानपैकी मस्तपैकी गर निघालेला आहे। एकदम घट्ट असं गर निघालेलं आहे। आता एका कढईमध्ये मी हे ओतून घेते। आता याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक किसून घेतलं होतं, ते टाकून घेते आणि इथं मी मिरी पावडर आहे, दालचिनी पावडर आहे आणि हळद थोडीशी आणि चवीपुरतं मीठ आहे, हे सर्व मी याच्यामध्ये टाकून घेते। हळदीमुळे थोडासा कलर येणार आपल्या सूपला। एकदम घट्ट असं सूप तयार होणार आहे। तर मी थोडंसं पाणी ओतते, जे आपण शेंगा उकडून घेतल्या होत्या तेच पाणी मी याच्यामध्ये ओतून घेते। अतिशय पौष्टिक आणि फायबरयुक्त, कॅल्शियमयुक्त असं हे शेवगाच्या शेंगाचं सूप तयार होणार आहे। ज्यांना शुगरचं प्रमाण जास्त आहे त्यांनी असं शेवगाचं सूप अगदी नियमित खाल्लं ना तरी काही हरकत नाही। सूपला छानपैकी उकाळा आलेला आहे। ऑलरेडी आपण शेंगा उकडूनच घेतल्या होत्या, त्याच्यामुळे जास्त काही शिजवत राहायचं नाही। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं लिंबू पिळून घेते। छानपैकी कलर पण मस्तच आलेला आहे। आता सूपला मी तडका देते आणि खाली उतरवून आधी प्रथम ठेवते। अर्धा चमचा मी तूप टाकून घेते आणि थोडीशी लसूण टाकून घेते आणि थोडी ही 2 मिरच्या आहेत त्या टाकून घेते। तडका देणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि पाव चमचा मी जिरं टाकून घेते। लसूणचा जो स्वाद आहे तो त्या तुपामध्ये उतरला पाहिजे, म्हणजे आपल्या सूपला सुद्धा छानपैकी चव येणार।
मस्तपैकी सूप खायला तयार आहे. एकदम घट्ट पण झालेलं आहे. साधारणतः पाव किलो शेंगा मी घेतलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच पद्धतीने सूप बनवून पहा. अतिशय पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असं हे शेवगाच्या शेंगाचं सूप तयार होतं. आणि ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी तर ते आवर्जून खावं. त्यांचं शुगरचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. अतिशय चविष्ट आणि चवदार असं शेवगाच्या शेंगाचं सूप खायला तयार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा. एकदम सोपी पद्धत आहे. या शेवग्याच्या सूपामुळे भरपूर आपल्याला फायदे मिळतात. त्याच्यामुळे हे सूप अगदी अवश्य बनवावं आणि खावं. थंडीच्या दिवसामध्ये तर या सूपापासून आपल्याला भरपूर फायदे होतात. तर मी बनवलेले हे शेवगाच्या शेंगाचं सूप कसं वाटलं तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.